महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे अंतर्गत नांदेडच्या नायगाव तालुका शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर आज सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीसाठी आणावे असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव यांच्या वतीने करण्यात आलंय। येथील सोयाबीन हमीभाव केंद्राचं उद्घाटन नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक कुमार बारकुल यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी सचिन संजय कदम, ग्रेंडर मारुती पन्नासे, माधव कुलकर्णी, रामदास गायकवाड, काळेश्वर बोमनाळे यांच्यासह हमाल मापाडी कामगार चंदू बोयाळ, सुभाष रोडे, शिवाजी पवार, बळीराम वाघमारे, कैलास गायकवाड, गणेश धसाडे आदींची उपस्थिती होती। यावेळी सोयाबीन विक्री करणारे पहिले शेतकरी मरवाळी तांडा येथील बळवंत चव्हाण यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सन्मान करून त्यांचं सोयाबीन देखील खरेदी करण्यात आलं। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड। मी कुमार बारकुल, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव। आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव मार्फत हमीभाव खरेदी केंद्र सोयाबीन याचं प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली आहे। त्यानिमित्तानं मी आज नायगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील लोकांना, शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राच्या ॲपवर नावनोंदणी केलेली आहे त्यांना खरेदी केंद्र बाजार समितीमार्फत जसे जसे मेसेज येतील तशा पद्धतीनं त्या दिवशी त्यांनी आपला माल घेऊन खरेदी केंद्रावर घेऊन यावं। त्या पद्धतीनं खरेदी केंद्रावर जे काही शासनाने निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाप्रमाणे मालाची खरेदी करण्यात येईल। तरी सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आपला माल जसा मेसेज येतील त्या पद्धतीनं घेऊन येऊन सहकार्य करावे।